नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य कौतुकास्पद। पालकमंत्री नामदार अनिल परब यांनी काढले गौरवोद्गार। गिव्ह विथ डिग्निटी या उपक्रमांतर्गत फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने रत्नागिरी जिल्ह्यातील 1700 कुटुंबांना केलेली मदत प्रेरणादायी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। दीपावली निमित्त रत्नागिरी शहरातील एसएस मोबाईलच्या दुकानात स्मार्ट मोबाईलवर सुरू असलेल्या ऑफरला ग्राहकांचा मिळत आहे प्रचंड प्रतिसाद। हिरापन्ना मिठाईच्या दुकानातही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी रत्नागिरीकरांनी केली गर्दी। आणि फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 1700 कुटुंबांची दिवाळी होणार आनंददायी। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल परब यांनी केलं आहे। साहेबांनी आपल्याला पूर्ण या फाउंडेशनच्या बद्दल, कंपनीच्या बद्दल जी माहिती दिली आणि त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केली की ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं जे आपण देणं लागतो हे देणं भरभरून देण्याचं काम फिनोलेक्स आणि मुकुल माधव हे फाउंडेशन करतं। आणि एक गोष्ट मला नक्की माहिती आहे की आधार देण्याचा जो काही महत्त्वाचा जो रोल असतो हे कुटुंब नेहमी करत असतं। म्हणजे लोकांना कशी मदत करता येईल, कशा पद्धतीने लोकांना आयुष्यभर करता येईल। जसं आता आपण सांगितलं की एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल, बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील की नुसतं केवळ रोजगार दिला म्हणजे काम संपत नाही, तर रोजगाराबरोबर जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर त्याच्यासाठी बारीक लक्ष ठेवून आपल्याकडनं जो काही आपला वाटा आहे तो व्यवस्थित जातोय की नाही आणि त्याचा त्या समाज घटकाला उपयोग होतोय की नाही या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण देखील व्यवस्थित केलं। आणि म्हणून मी खास आज आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो, आपले आभार मानतो की ज्या लोकांच्या मध्ये आपण आहात, ज्या लोकांना आपण नेहमी हातभार देतात। आम्ही दोन्ही मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी खास आपले आभार मानतो। आणि आपल्याला ज्या काही गोष्टींची शासनाकडनं अपेक्षा आहे, जिकडे शासन हातभार लावू शकतो, जिथे शासनाच्या हातभाराने आपली सेवा आपण अजून मजबूत करू शकतो, ती सेवा देण्याचं काम, ती ताकद देण्याचं काम शासन दरबारी आम्ही दोन्ही मंत्री अवश्य करू। आणि जे काम आज आपण दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर घेतलं आहे त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो। दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर फिनोलेक्स इंडस्ट्रीजने सामाजिक बांधिलकी जपत गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 1700 कुटुंबांना मदतीचा हात दिला असल्यानं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। मला मनापासूनचा आनंद आहे की फिनोलेक्स कंपनी ही माझ्या मतदारसंघामध्ये आहे। कारण महाराष्ट्रामध्ये मी असेल, आदरणीय परब साहेब असतील, मार्च अधिवेशन थांबल्यापासून हा कोविड महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय आणि या कोविडच्या संपूर्ण
उपयुक्त असं काम करणारी जर कंपनी महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असेल तर ती प्रकाश सावले यांची फिनोलेक्स कंपनी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्याची सुविधा असेल, सामाजिक क्षेत्रातील काम असेल, आर्थिक दुर्बल घटकाला न्याय देण्याची भूमिका असेल, तर या सगळ्यामध्ये स्वतः ऋतू छाबरिया देखील अतिशय प्रामाणिकपणाने काम करत आहेत आणि म्हणून त्या दोघांचंही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि विशेषतः या मतदारसंघाचा आमदार म्हणून मनापासून कौतुक करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्या टेम्पोतून 1700 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे त्याचं उद्घाटन नामदार अनिल परब आणि नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. झाडगाव रत्नागिरी येथील फिनोलेक्सच्या वसाहतीमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये उपस्थित नामदार उदय सामंत, नामदार अनिल परब, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू म्हाप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, राजू महाडिक, सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले, प्रांत विकास सूर्यवंशी यांचं व्यवस्थापकीय संचालक संजय मठ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर टी.के. काकडे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना फिनोलेक्सच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही दोन्ही संस्था मुकुल माधव फाउंडेशनची स्थापना साहेब 1999 मध्ये झाली. ऋतू प्रकाश छाबरिया या ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. पूर्ण महाराष्ट्र आहे, भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो, गुजरातमध्ये आहोत आणि 2014 मध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही मुकुल माधव फाउंडेशनची संलग्न संस्था आहे. त्याच्यामध्ये संलग्नता आली. तर या दिवाळीमध्ये सामायिक दायित्व करण्यासाठी योगी डिग्निटी सामान्यता हा नवीन उपक्रम केला असून मुकुल माधव फाउंडेशनने भारतातील 24 राज्यात दिवाळीमध्ये 70,000 रुपये घरकुलचे पोषण करण्याचे ठरवले आहे. शेतकरी तसेच अल्प व मध्यम गटातील उद्योगशील व्यक्तींना उत्पन्नाची संधी देण्याच्या दृष्टीने फाउंडेशनने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हा किराणा माल घेऊन समाजातील अल्प उत्पन्न गटातील ज्यांना उत्पन्नाचे काही साधन नाही अशा सदस्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. 17 ऑक्टोबर रोजी मुकुल माधव फाउंडेशनच्या या योजनेचा शुभारंभ योगी डिग्निटी मोहिमेचे उद्घाटन गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रवींद्रनाथ रुपानी यांच्या हस्ते ध्वजप्रदर्शन झाले. नामदार अनिल परब, नामदार उदय सामंत, आमदार राजन साळवी आदी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रिक्षा व्यावसायिक आणि काही महिलांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या वंचितांची दिवाळी आनंदमय होणाऱ्या गिव्ह विथ डिग्निटी या अनोख्या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून आयोजित गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाला.
मुंबईतील मातोश्री क्लब हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, ॲडव्होकेट गौरी छाबरिया, हिंदुजा फाउंडेशनचे सीईओ पॉल एब्राहम, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष BR मेहता, ऑर्बिटचे संचालक संजय आशेर आदी उपस्थित होते. कोरोना नैसर्गिक आपत्तीच्या कठीण स्थितीत गरजू व वंचितांची दिवाळी आनंदमय होण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन गिव्ह विथ डिग्निटी उपक्रम देशभर राबवत आहे. या उपक्रमाद्वारे भारतातील 24 राज्यातील 70,000 कुटुंबातील 3 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. 4 सदस्यीय कुटुंबाला 21 दिवसांसाठी पुरेल इतके साहित्य देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ झाल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, रत्नागिरी, पालघर, बुलढाणा, परभणी, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यात 20 ते 25,000 कुटुंबांना मदत दिली जाणार आहे. मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू प्रकाश छाबरिया यांनी परदेशातून या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक करत सविस्तर माहिती दिली आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मैं रितू प्रकाश छाबरिया, मैनेजिंग ट्रस्टी मुकुल माधव फाउंडेशन, पूना बेस्ड NGO. हमारा एक इनिशिएटिव गिव विद डिग्निटी हमने ये 8 हफ्ते पहले चालू किया है. जो इनिशिएटिव में हमने कोशिश किया है सर्वाइवल और रिवाइवल का. ये कोविड के टाइम पर हमारा एम था कि हम सेल्फ हेल्प ग्रुप्स, MSMEs को हेल्प कर सकें. ये माध्यम से हमने उनको ऑर्डर्स दिए हैं पैन इंडिया 24 स्टेट्स में. और जो हम किट्स दे रहे हैं, हाइजीन किट्स, राशन किट्स जो देना चाहते हैं, 60% हमने उसमें उनसे मदद लेके, उनके प्रोडक्ट्स लेके उसमें डाला है. ये इनिशिएटिव में जो कॉर्पोरेट्स, फ्रेंड्स, फैमिलीज़ और बहुत सारे बैंक्स जुड़ गए हैं, उन सबको मुझे धन्यवाद कहना है. और साथ साथ में ये भी मुझे कहना है कि ये जो इनिशिएटिव है पैन इंडिया 24 स्टेट्स में 70,000 किट्स जो हम देना चाहते हैं, दिवाली से पहले हम ख़त्म कर देंगे ये इनिशिएटिव. और जो मार्जिनलाइज सोसाइटीज़ हैं, विडोज़ हैं, डिफरेंटली एबल्ड हैं, ये सब में हम पहुंचाना चाहते हैं. तो और एक लास्ट बट नॉट द लीस्ट थैंक यू मुझे कहना है हेड्स ऑफ स्टेट्स को. रूपानी जी जो CM हैं गुजरात के, आनंदीबेन जो हैं UP के गवर्नर, उद्धव जी ठाकरे हमारे महाराष्ट्र में जिन्होंने कल हमारा फ्लैग ऑफ किया, गिरीश बापट जी आज पूना में उन्होंने किया है, और अनुराग ठाकुर जो हिमाचल में आज दोपहर में उन्होंने हमारे लिए फ्लैग ऑफ किया है. सबके लिए मुझे एक ही खाली मन से धन्यवाद कहना चाहती हूँ और सबको दिवाली की शुभकामनाएं. गुड हेल्थ एंड हैप्पीनेस. थैंक यू. फिनोलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय मठ यांनी आपले विचार व्यक्त करताना फिनोलेक्सच्या सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक कार्याची माहिती देत फिनोलेक्सचे चेअरमन आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाबरिया यांचं काम सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल असं सांगितलं. फिनोलेक्स कंपनी 1991 साली पुण्यामध्ये चालू झाली आणि बाईक्स बनवण्याचा उद्योग चालू केला. 1993 साली रत्नागिरीमध्ये EVC रेसिंग करण्याचा कारखाना उभारण्यात आला आणि 1994 पासून आज गेली 26-28 वर्ष अविरत हा कारखाना चालला. EVC रेसिंग बनवणाऱ्या 5 कंपन्या आहेत देशामध्ये. त्यातली आमची कंपनी नंबर 2 रिलायन्स नंबर 1 ची. आज रत्नागिरीमधल्या या कारखान्यामध्ये 2000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तर एका कर्मचाऱ्याची कुटुंब धरलं 4 ते 5 माणसांचा 8 ते 10 माणसं 1997 साली फिनोलेक्स अकॅडमी पहिल्या इंजिनिअरिंगद्वारे काढले आणि गेली 20 वर्ष इंजिनिअरिंगद्वारे चालू आहे. दरवर्षी निदान 500 विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. आजपर्यंत जवळजवळ 11 ते 12,000 विद्यार्थी या कॉलेजमधून बाहेर पडले आणि ते देशाच्या अर्थकारणामध्ये कुठे ना कुठेतरी हातभार लावले. मुकुल माधव फाउंडेशन आत्ताच काकडे सांगितल्याप्रमाणे 1999 साली स्थापना झाली.
फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमांतर्गत देशाच्या 24 राज्यातील सुमारे 70,000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे यंदा प्रथमच गरीब आणि गरजू कुटुंबांची दिवाळी आनंददायी जाणार आहे। त्यामुळे फिनोलेक्सच्या या उपक्रमाचा आदर्श सर्वांनीच डोळ्यासमोर ठेवून काम करावं असं नामदार उदय सामंत म्हणाले। त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणाऱ्या इंडस्ट्री म्हणून फिनोलेक्सकडे आम्ही बघतो। अनेकांना रोजगार तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे। एवढंच नाही तर गावागावातल्या नळपाणी योजना देखील माझ्या मतदारसंघात तुम्ही केलेल्या आहे। पण हाच फायदा आपण कायमस्वरूपी चालू ठेवावा आणि विशेषतः परत जर काही दिवसांपूर्वी आपण एक महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि पूर्वीपर्यंत एज्युकेशन सिस्टममध्ये इंजिनिअरिंगची जी मुलं आहेत ती PCMला 50% मार्क्स मिळाल्याशिवाय ॲडमिशन द्यायची नाही आणि OBCला 45% ॲडमिशन असल्याशिवाय त्याला ॲडमिशन मार्क्स असल्याशिवाय त्याला ॲडमिशन मिळायची नाही। ही त्रुटी मला जर पहिली कुणी लक्षात आणून दिली तर ते फिनोलेक्स कॉलेजचे तुमचे जे प्राचार्य आहेत आणि तुमचे रजिस्टर आहेत त्या दोघांनी लक्षात आणून दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 80,000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच ठेवण्याचं काम हे फिनोलेक्स कंपनीच्या संघाने आम्ही करू शकतो। हे देखील मंत्री म्हणून मला समाधान आहे। आज 45% असलेला ओपन कॅटेगरीचा मुलगा हा ॲडमिशन घेऊ शकतो आणि OBCचा 40% असलेला मुलगा देखील महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो आणि म्हणून सगळ्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत। चांगलं काम केलं तर आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत। तुम्ही वाईट काम करत नाही त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून मडप साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो की 2 दिवसापूर्वी त्याला विनंती केल्यानंतर ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्याबद्दल माझ्यातर्फे आणि सगळ्यांतर्फे त्यांचे देखील आभार मानतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी सागर चिवटे, अभिषेक साळवी, राधा करमरकर, सुनील भागवत यांच्यासह ग्रामस्थ आणि हितचिंतक उपस्थित होते। रत्नागिरी तालुक्यातील ज्या गरजूंना धान्याचं वाटप करण्यात आलं त्यांनी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं। मी सुप्रिया सुधीर साळवी, राहणार पंचोक, मराठवाडी। आज आपल्या इथे फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने ग्रोसरी वाटप करण्यात येत आहे। तर मधल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचण असल्यामुळे आपल्याला ही दिवाळी यांनी ग्रोसरी वाटप केल्यामुळे आपली दिवाळी आता आनंदात जाणार आहे, आनंदात साजरी होणार आहे। त्यामुळे मी या मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो। फिनोलेक्स इंडस्ट्रीजने सामाजिक बांधिलकी म्हणून निसर्ग चक्रीवादळात सापडलेल्यांना लाखोंच्या साहित्याची मदत केली। तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाला 10 अत्याधुनिक बेड दिले आणि सिव्हिल हॉस्पिटललाही विविध प्रकारचं साहित्य देऊन सहकार्य केलं आहे। त्यामुळे फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमीच पडेल असं बोललं जात आहे। SS मोबाईलने खास दीपावली निमित्त रत्नागिरीकरांसाठी सर्वात मोठी ऑफर आणली आहे। या ऑफरचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संचालक अमोल डोंगरे यांनी केलं आहे। गेले 3 वर्ष आपण SS कम्युनिकेशन तर्फे सर्व रत्नागिरीकरांना वेगवेगळ्या ऑफर्स दिवाळीमध्ये लॉन्च करत असतो। ही इथली 4थी दिवाळी आहे आणि यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारच्या ऑफर्स SS कम्युनिकेशन तर्फे इथे लॉन्च करत आहोत। त्यामध्ये फक्त 99 रुपये भरून डाऊन पेमेंट भरून आपण स्मार्टफोनचे मालक होऊ शकता। त्याचप्रमाणे 8,000 रुपयापर्यंतच्या कॅशबॅक सुद्धा आम्ही इथे लॉन्च केलेले आहेत। 2999 पर्यंतची गिफ्ट वस्तू तुम्हाला मोबाईल सोबत मिळणार आहे। त्याचप्रमाणे फ्लॅट मोबाईलवरती 40% पर्यंत आपण डिस्काउंट लागू केलेला आहे। अशा वेगवेगळ्या भरघोस ऑफर आपण SS कम्युनिकेशन तर्फे सर्व ग्राहकांना देत आहोत। त्याचप्रमाणे आम्ही स्मार्ट टीव्हीवरती सुद्धा ऑफर ठेवलेले आहेत। 2999 पर्यंतचा साऊंड सिस्टम आपण त्याच्यावरती फ्री देत आहोत। त्याचप्रमाणे ॲक्सेसरीजवरती सुद्धा भरघोस डिस्काउंट आणि भरघोस ऑफर आपण देत आहोत। तरी SS कम्युनिकेशनच्या या सर्व ऑफर्सचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा आणि आपली दिवाळी अधिकाधिक आनंदी करावी। मारुती मंदिर येथील नवकार प्लाझामध्ये सुरू असलेले SS मोबाईल दरवर्षी ग्राहकांसाठी विविध ऑफर्स घेऊन येत असते। या वर्षी देखील SS मोबाईलने विविध स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीज खरेदीवर विशेष ऑफर सुरू केली आहे। या ऑफरचा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि आपली दिवाळी आनंदमय साजरी करावी।
अल्पावधीतच रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरलेल्या हिरापन्ना मिठाईवाला या मिठाई दुकानात खास दीपावली निमित्त विविध प्रकारची मिठाई ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील नौकार प्लाझा इथं हिरापन्ना मिठाईवाला हे मिठाई दुकान गेली 4 वर्ष रत्नागिरीकरांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचं काम करत असून याही वर्षी दीपावली निमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध करून दिल्या असल्याचं संचालक विरम चौधरी यांनी सांगितलं। गेली 4 वर्ष आम्ही हिरापन्ना मिठाईवाला या दुकानाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांची दिवाळी गोड करीत आहोत। यावर्षी आम्ही दिवाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे फराळ, ड्रायफ्रूट आयटम आणि दिवाळीसाठी लागणारे गिफ्ट आयटम, ड्रायफ्रूट आयटम तसेच लागणारे सुकामेवा, ड्रायफ्रूट्स या प्रकारे सगळ्या प्रकारची मिठाई आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे। तसेच मिठाईमध्ये यावर्षी आम्ही स्पेशल पिस्ता रोल, गुलकंद वाटी, अंजीर ड्रायफ्रूट, काजू कतली, काजू केशर कतली याच प्रकारे भरपूर आयटम आम्ही यावर्षी नवीन केलेला आहे। तरी यावर्षी हिरापन्ना मिठाईवाला या दुकानात येऊन रत्नागिरीकरांनी आपली दिवाळी अधिकाधिक गोड करावी। धन्यवाद। हिरापन्ना मिठाईवाला। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य कौतुकास्पद। पालकमंत्री नामदार अनिल परब यांनी काढले गौरवोद्गार। गिव्ह विथ डिग्निटी या उपक्रमांतर्गत फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने रत्नागिरी जिल्ह्यातील 1700 कुटुंबांना केलेली मदत प्रेरणादायी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। दीपावली निमित्त रत्नागिरी शहरातील SS मोबाईलच्या दुकानात स्मार्ट मोबाईलवर सुरू असलेल्या ऑफरला ग्राहकांचा मिळत आहे प्रचंड प्रतिसाद। हिरापन्ना मिठाईच्या दुकानातही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी रत्नागिरीकरांनी केली गर्दी। आणि फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 1700 कुटुंबांची दिवाळी होणार आनंददायी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।